ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा सक्रिय, एकनाथ शिंदेंच्या नव्या योजनांना यश। हाफकिनच्या त्रिगुणी लसीचा संयोग खासगी कंपनीला देण्यास तीव्र विरोध, लोकालेख समितीने उठले ताशेरे। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, लैंगिक शोषण प्रकरणातील संशयित आरोपी रवींद्र एरंडेनं जोडले हात, तपासामध्ये सहकार्य करत नाही, पोलिसांना दाखवला खाक्या, नाशिक पोलिसांच्या पॅटर्नची जोरदार चर्चा। नाशकातील 2 नगरसेवक 3 नगरसेविकांच्या पतीची चौकशी, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामध्ये अडथळा आणल्याचा ठपका, क्राईम युनिट 1 च्या कार्यालयामध्ये झाली चौकशी। एसबीएल कंपनीतील स्फोटाप्रकरणी नागपूर खंडपीठामध्ये जनहित याचिका, पोलिसांनी शपथपत्र सादर करत गंभीर त्रुटी केल्याचं उघड, अकुशल कामगारांकडून धोकादायक रसायनांवरती काम सुरू। मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री विशेष ब्लॉक, टिटवाळा वाशिंद स्थानकादरम्यान प्लॅटफॉर्म विस्तारासाठी घेण्यात येणार ब्लॉक, प्रवाशांसाठी गैरसोयी। युद्धबंदी दरम्यान इराण अमेरिका आजपासून करणार चर्चा, इस्लामाबादमध्ये आजपासून दोन्ही देशांच्या चर्चा, अमेरिकेचे उपाध्यक्ष व्हान्स, इराणचे स्पीकरही करणार चर्चा। विमान प्रवास 25% स्वस्त होणार, केंद्राकडून देशभरातील विमानतळावरील पार्किंग आणि लँडिंग शुल्कातही 25% कपातीचे आदेश। रशियाकडून युक्रेन विरुद्ध 2 दिवसांचा अल्टिमेटम, 2 दिवसांचा युद्धविराम, रशियाकडून ईस्टर निमित्त व्लादिमीर पुतीन यांनी केली घोषणा। नासाचे अंतराळवीर पृथ्वीवरती परतणार, नासाच्या मोहिमेवरील 4 अंतराळवीर आज पृथ्वीवरती परतणार असल्याची शक्यता। पहिले अमेरिकी एव्हरेस्टवीर जिम व्हिटेकर यांचं निधन, वयाच्या 97व्या वर्षी वृद्धापकाळानं झालं निधन। राज्यात पुढील 4 आठवडे उन्हाच्या झळा बसणार, मुंबईमध्ये आर्द्रतेमुळे पारा वाढण्याची शक्यता, उष्णतेचा पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसण्याची शक्यता। रोमांचक सामन्यामध्ये लखनौचा कोलकातावर विजय, युवा मुकुल चौधरीच्या खेळापुढे कोलकाता निष्प्रभ। आज गुवाहाटीमध्ये राजस्थान समोर बलाढ्य बंगळुरूचं आव्हान, युवा वैभवच्या खेळीकडे चाहत्यांचं लक्ष। शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं, हीच मुंबई क्रिकेटची शिकवण, वानखेडेवरील स्टँडच्या अनावरणावेळी रवी शास्त्रींचं मनोगत।